जातीय दंगलीनंतर परभणीचे जनजीवन आता पूर्वपदावर आल्यासारखं वाटतंय। परभणीला शांत करण्यात शहरातील संयमी नागरिकांचा सर्वात मोठा वाटा मानला जातोय। शहरात जातीय सलोखा कायम राहावा या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासन आणि काही संघटनांनी एका पथनाट्याची निर्मिती केली आहे। या पथनाट्याद्वारे दंगली दरम्यान भरडल्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांची व्यथा जिवंत स्वरूपात मांडली आहे। आज हे पथनाट्य मौलाना जाकीर हुसेन हायस्कूलमध्ये सादर करण्यात आलं। भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण शाळा शिकत असताना रोजच घेतो। पण या प्रतिज्ञेतील भारत हा सर्वांचा देश जरी असला तरी सारे भारतीय बंधुभावाप्रमाणे राहतात का? तर उत्तर येईल की हो, कारण जिथे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा देशातील हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई हे सर्व एकत्र झाल्याचं अनेक उदाहरणे आपण रोजच पाहतो। परंतु मुठभर देशद्रोहांच्या प्रोत्साहनानं आपण धर्माच्या नावाखाली एकमेकांना भांडत असतो, मारामाऱ्या करत असतो, दंगली करत असतो। यामुळं आपण स्वतःच नुकसान करत आहोत। त्यासाठी परकीय शक्ती आपल्या भारत मातेवर राज्य गाजविण्याचं स्वप्न पाहत आहे। जाती धर्माच्या नावाखाली आपल्यात पसरत चाललेली ही दरी देशाला विनाशाकडे नेणारी आहे। त्यासाठी आपल्यातील एकी अत्यंत आवश्यक आहे। परभणीत 21 नोव्हेंबर रोजी झालेला बॉम्बस्फोट आणि त्यानंतर उसळलेली जातीय दंगल या दोन्ही समाजाचे तितकेच नुकसान झाले। परभणीत जातीय सलोखा कायम राहावा यासाठी जिल्हा पोलीस सतत प्रयत्नरत आहे। याच अनुषंगानं विभागीय पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या पथनाट्यात एक पात्री प्रयोग करणारा कलावंत आणि सिद्दीकी हा दंगली दरम्यान सामान्य माणसाचे होणारे हाल याचा जिवंत देखावा उभा करतोय। या पथनाट्यातून समाज प्रबोधन व्हावं हाच उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रम शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी घेतला जातोय आणि याला जोड आहे ती पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑर्केस्ट्राची। या ऑर्केस्ट्राद्वारे देशभक्तीपर गीत सादर करून देशभक्तीचं वातावरण पसरविण्यात मदत होत आहे। वृत्तसंकलन विभागासाठी कॅमेरामन श्रीकांत कुलकर्णीसह गणेश पांडे, इन परभणी न्यूज।